स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजना ही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा। संपर्क विमान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। बघून आता घोडं मैदान लांब नाही। विश्वजितची तर इच्छा आहे का विशाल खासदार व्हावा? विश्वजित, मी कधी बोलत नव्हतो विश्वजितना स्वतःचं इमेज डेव्हलप करायची होती राज्यामध्ये। मी काँग्रेसचा एखादा कार्यकर्ता तिकीट मागतोय त्याच्या मागं कसा खंबीर उभा राहतोय असा तो इव्हेंट होता। तुम्हाला आठवतंय का? बघा, विशालला तिकीट मिळाली पाहिजे। विशाल, त्यांना माहीत होतं हे तिकीट गेम आहे, कारण ते तिकीट तिकडं विकलंय दुसऱ्याला, हे यांना माहीत होतं सगळ्यांना। ह्या दोघांनी ठरवून केलं होतं, विश्वजितना आणि जयंत पाटलांनी। परंतु विश्वजित आता लीडर आहे आणि त्यांना इमेज डेव्हलप करायची होती की अरे मी कसा उभा राहतोय, पण त्यांच्या हवा त्या दिवशी गेली की हा ऐकायलाच तयार नाही। विशाल अपक्ष उभा राहील हे ना विश्वजितला माहीत होतं ना हे जयंत पाटलांना माहीत होतं। विशाल निवडणूक लढवतोय हे कळाल्यानंतर ह्याची हवा गेली, तेव्हा काय ते बरोबर नव्हते। त्यांना तर नाही इलाज झाला की आता शरीरांतर बरोबर राहायचं। त्यामुळं विश्वजितनी फार काय एवढ्या मोठ्यानं बोलण्याची आवश्यकता नाही अजिबात। आणि बघू ना, मैदान काय आता जवळच आहे ना, 2019 काय लांब नाही, आम्ही त्या मैदानात आहेच। नाही, मी काय मदत, मी असले धंदेच करत नाही। आत आणि बाहेर हा काय विषयच आमचा नाही, आमचं जे असेल ते ओपनच आहे। आणि विशालला मदत करायला माझ्या पार्टीचा उमेदवार होता संजय काका, त्यामुळे आम्हाला ती काही गरज नाही। बँकेचा अधिकारी आधीचा का बदलला? नाही, जयंत पाटील म्हणजे सरकार नाही ना। जयंत पाटील काय बोलतोय ह्याला काय अर्थ आहे? मग आता मार्केट कमिटीवरती प्रशासक आलेच ना। मार्केट कमिटीवरती प्रशासक आल्यानंतर सुद्धा यांनी स्टेटमेंट केली, जतचं असं झालं, जतचं तसं झालं। अरे जतच्या लोकांचं म्हणणं पाहिजे ना। जतचे लोक म्हणतात की मार्केट कमिटी आमची वेगळी झाली पाहिजे। 91 ग्रामपंचायतीने ठराव दिले, हायकोर्टामध्ये हे गेलेत की आम्हाला वेगळीच आमची कृषी उत्पन्न बाजार समिती हवी आहे। 30 सोसायटीनी दिलेल्या आहेत, आणखी ते वाढतील। तर जतची संस्था ही आम्हाला आता सेपरेट पाहिजेच आहे आणि म्हणून सरकारनं चांगला निर्णय केला आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतकी अनागोंदी आहे आणि इतका मोठा भ्रष्टाचार झाला आहे, त्याच्यावर हे कधीच बोलले नाहीत, कारण हे त्याचे निम्मे वाटेकरी आहेत। कारण टोळीचे प्रमुख असल्यामुळं खालच्या चोरांनी जर चोऱ्या केल्या तर त्याचा हिस्सा वरच्या मुख्य सूत्रधाराला येतो, तसा तो हिस्सा त्यांना जात असेल, म्हणून ते ह्याच्या अगोदर कधीच बोलले नाहीत। एवढ्या जमिनीमध्ये भ्रष्टाचार झाला, सगळ्या भानगडी। आता मला त्यांच्यातले डायरेक्टर येऊन भेटत आहेत, कोर्टात तेवढं होऊ द्या, आम्हाला तुम्हाला मटेरियल द्यायचं आहे। कारण 21 तारीख होती, 21 तारखेला काही निर्णय झाला नाही, 28 तारीख पडली आहे। तर मला वाटतं 28 तारखेनंतर ते मटेरियल अधिकृतपणे माझ्याकडे येईल, त्या विषयावरती मी बोलेल। त्यामुळे जिल्हा बँकेचा विषय हा काय आम्ही करतोय अशातला भाग नाही। माननीय चेअरमन मानसिंगराव नाईक साहेबांनीच पत्र दिलं होतं, त्याच्यावरती चौकशी लागली आहे ना। ते पत्र सदाभाऊनी दिलं ना, मी दिलं होतं ना, आमच्यातल्या कुणीच दिलं। बँकेच्या चेअरमन साहेबांनीच एक पत्र दिलं होतं की बँकेमध्ये गैरव्यवहार होतोय आणि त्या पत्राच्या आधारेच 83ची चौकशी झाली होती। 83च्या चौकशीमध्ये ज्या बाबी माननीय अध्यक्ष साहेबांनी दिल्या होत्या त्या निष्पन्न झाल्यात। आता फक्त 88ची चौकशी करायची आहे, नव्यानं काहीच नाही। आणि त्यामुळे चौकशी आणि निर्णय होईल। जिल्ह्यामध्ये बँकेला पहिल्यांदा म्हणजे इतिहासात 10,000 कोटीचा नफा झालेला आहे असं सांगितलं। 10,000 कोटीचा नव्हे, 10,000 कोटीच्या ठेवी आहेत आणि 200 कोटीचा नफा झाला आहे। अरे 200 कोटीचा काय 500 कोटीचा व्हायला पाहिजे ना।
एवढी मोठी संस्था आहे ना, 100 रुपयाचा फायदा झाला सांगायचं, 1000 रुपये टापायचं, हे कुठला प्रकार आहे? म्हणजे फायदा 100 रुपयाचा झाला म्हणायचं, 1000 खिशात घालायचं, 1100 दाखवायला पाहिजे होतं ना. एवढी मोठी संस्था आहे की जिथं 10,000 कोटीच्या ठेवी आहेत आणि किती तुम्ही कर्ज वाटप करताय, मनाला येईल तिकडं कर्ज. कर्नाटकात बी कर्ज दिलंय. आता कर्नाटक काय कार्यक्षेत्र आहे का तुमचं? आलंय आमच्या कानापर्यंत. कर्नाटकात पण तुम्ही कर्ज देताय. आता गडबड चालू आहे पैसे भरायचे, त्यांची सगळे मीटिंग होती आहे. हे सांगण्यासाठी जयंत पाटील, विश्वजित कदम खासदार एकत्र प्रेस घेतले, किती मजा यायला लागल्या जिल्ह्यातल्या लोकांना. हे कसे एकत्र झालेले आहेत, म्हणजे अत्यंत नाईलाज असतो ते एकत्र आलेत. म्हणजे आता पर्याय नाही. आता आपण संपतोय की काय, भीतीपोटी एकत्र आलेले आहेत. ते काय कुठल्या विचारानं चांगल्या मनाने एकत्रित आले नाहीत. खाजगीत ते काय बोलतात तुम्हाला माहीत आहे एकमेकाविषयी. खाजगीत ते एकमेकाविषयी. खरं तर विश्वजित आणि विशालला राजकारणामधली म्हणजे त्यांची म्हणजे आता मी बोलणार नाही, पण त्यांना एवढं काय नॉलेज असं वाटत नाही. जयंतरावच्या सोबत जाऊन तुम्ही काय मिळवलं? जयंतरावची बहीण आदेश केली, विश्वजितनं भाचा आदेश केला. कुठं आहे? काय पॉलिसी आहे तुमची सांगा ना. मराठा नव्हते का तुम्हाला ओपन करायचं होतं, तर झेडपी सदस्य मराठा निवडून आले नाहीत का? गोपीचंद पडळकर मराठा समाजाच्या विरोधात आहे असं भडकवत आहे तुम्ही खाजगीत. माझ्यापर्यंत येतेच ना सगळं. बरं ठीक आहे, तुम्ही माझ्याविषयी अफवा उठवत आहे. मग गरीब मराठा सदस्य कुणी नव्हता का महिला की ज्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करता आलं असतं? गरीब एखादा मराठा समाजाचा झेडपी सदस्य नव्हता का ज्याला उपाध्यक्ष करता आला असतं? काय तुम्ही केलं आहे नवीन? त्यामुळे हे सगळे भीतीपोटी एकत्रित आलेले आहेत. आता आपण वाचणारच नाही, पण ते कसं जरी झालं तर ते वाचणारच नाहीत. आता सदाभाऊ इतके मागं लागले हात धुवून. आठवड्यातून 2 वेळा ते मुंबईला जात आहेत जिल्हा बँकेच्या संदर्भात. आता ते भाऊ बोलतील व्यवस्थित. की अहिल्यादेवींनी जे जल व्यवस्थापनासाठी काम केलेलं आहे ते जल व्यवस्थापनाचं काम लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. लोकांना त्याविषयीची माहिती असली पाहिजे. आता जल पंधरवडा सुरू केला आहे. 15 तारखेपासून महाराष्ट्रातील 30 वेगवेगळ्या नदीतून जलकलश हे चौंडीला आणि त्र्यंबकेश्वरला येणार आहेत. चौंडीतून अहिल्यादेवीच्या जन्मगावातील जी पुण्य भूमी आहे तिथली माती घेऊन ती माती महेश्वरला अर्पण केली जाणार आहे. आता याचा फायदा हा आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये जे दुष्काळी तालुके आहेत इथं खूप मोठ्या योजना सुरू आहेत आणि या योजनांचं काम जोरात सुरू आहे. आता उदाहरण तुम्ही जतचं बघताय. जतला 2000 कोटीचं काम सुरू आहे. आटपाडी आणि टेंबूचं 7000 कोटीचं काम सुरू आहे. तिकडं मानखटावला पाणी देणं असेल, सांगोल्याला राहिलेली गावं, जतची राहिलेली गावं, कवटेमंकाळ, खानापूर सगळीकडे कामं जोरात सुरू आहेत. मराठवाड्यामध्ये मराठवाडा वॉटर ग्रीडसारखं काम सुरू आहे. नदी जोड प्रकल्पाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर हे काम आणखी गतीनं व्हावं, लोकांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती व्हावी अशा पद्धतीची संकल्पना ही राज्य सरकारची आहे. आणि दुसरं महत्त्वाचं अहिल्यादेवींचं जे जल व्यवस्थापनाच्या बाबतचं लोककल्याणकाराचं काम, तीर्थक्षेत्र विकसित करण्याचं काम, मंदिरांचा जीर्णोद्धार करणं, मंदिरांचं रक्षण करणं, तर हे खूप मोठं काम आहे. हे पुढच्या पिढीला माहीत व्हावं यासाठी भव्य दिव्य यात्रेचं स्वरूप हे राज्य सरकारनं आयोजित केलं आहे. आणि पहिल्यांदा अशी यात्रा निघते चौंडी टू महेश्वर, गोदा टू नर्मदा. पहिल्यांदा असा एक कार्यक्रम राज्य सरकारच्या माध्यमातून राबवला जातोय आणि तो जन्मगावापासून त्यांच्या कर्मभूमीपर्यंत. आणि त्यामुळे या यात्रेला फार एक वेगळं महत्त्व आहे, वेगळं स्वरूप आहे. माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे. ते आता गावागावात त्यांच्या बैठका सुरू आहेत. आज ते छत्रपती संभाजीनगरला आहेत, काल ते नाशिकला होते. तर जलसंपदा खात्याचे आता मी काल इंदूरहून आलो, तर इंदूरलाही अधिकारी महेश्वरमध्ये काम सुरू आहे. मी इंदोरमधल्या अहिल्या भक्तांची काल बैठक घेतली आणि ते सगळे कामाला लागलेले आहेत. तिथंही मोठ्या प्रमाणात स्वागताची तयारी होते. यशवंतराव होळकर जे आता होळकर घराण्यातले जे वंशज आहेत हे पण त्र्यंबकेश्वरला येणार आहेत आणि ते पुढं महेश्वरला पण येणार आहे. किती तारखेला सुरुवात होणार आणि समाप्त होणार आणि समाप्तीला काय त्या ठिकाणी सराव होणार? 25 तारखेला सकाळी 10 वाजता ह्या यात्रेचा शुभारंभ होईल दोन्ही ठिकाणाहून, चौंडी आणि त्र्यंबकेश्वर. आणि समारोप 29 तारखेला सायंकाळी 6 वाजता होईल.
समारोपाच्या संदर्भात आणखी पाहुणे कोण कोण येणार आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदय आणि जलसंपदा मंत्री महोदय पाहुण्यांशी सगळे संपर्क करतायत, तर ती माहिती आम्ही पुढे तुम्हाला देऊ. साधारणतः ही यात्रा किती किलोमीटरची आहे आणि याच्यातून कसा विकास साधला जाणार? नाही, यात्रा आता ही शेकडो किलोमीटरची यात्रा आहे. आता दोन्ही बाजून होते. आपल्या बॉर्डरपासून 180 किलोमीटरवरती महेश्वर आहे. आपल्या राज्यामध्ये 5 जिल्ह्यामध्ये ही यात्रा वेगवेगळ्या ठिकाणी फिरते आहे आणि त्यामुळे त्याचं किलोमीटर 400-500 किलोमीटरच्या घरामध्ये ही यात्रा आहे. जलसंधारणच्या माध्यमातून अहिल्यादेवींनी जे जलस्रोत निर्माण केलेले आहेत त्या जलस्रोताचं पुनर्जीवन करण्याचं काम सुरू आहे. आता जलसंपदा खातं हे काम हातामध्ये घेतल्यामुळं अनेक दुष्काळी तालुक्यामध्ये हजारो कोटी रुपयांची कामं या माध्यमातून आता तर सुरूच आहेत सरकारच्या, आणखी जास्त वाढतील. त्याचा फायदा लोकांना मोठ्या प्रमाणात होईल. उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब हे करणार आहेत. सभापती माननीय राम शिंदे सर, खासदार माननीय रामराव वडकुते साहेब हे या यात्रेमध्ये शुभारंभासाठी उपस्थित असणार आहे. दुसरी यात्रा गोदा नदीचा उगम आणि अत्यंत पवित्र तीर्थस्थान त्र्यंबकेश्वर इथून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि कार्य सम्राट जलसंपदा खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्र्यंबकेश्वरमधून होणार आहे. ही यात्रा चौंडीतून निघणारी यात्रा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरमध्ये पहिल्या दिवशीचा मुक्काम करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी शिर्डीमध्ये येणार आहे. त्र्यंबकेश्वरमधून निघालेली यात्रा ही नाशिक शिन्नरहून संगमनेरला मुक्कामी येणार आहे आणि दुसऱ्या दिवशी संगमनेर येथून शिर्डीला मुक्कामी येणार आहे. शिर्डीमध्ये दोन्ही यात्रांचा संगम होईल आणि संगम झाल्याच्या नंतर शिर्डीमध्ये संध्याकाळी मोठी शोभायात्रा असेल. पहिल्या दिवशी नाशिकमध्ये शोभायात्रा असेल, संगमनेरमध्ये संध्याकाळी शोभायात्रा असेल. इकडं चौंडीमधून निघालेली यात्रा आहे ती यात्रा जेव्हा अहिल्यानगरला पोचेल तिथंही शोभायात्रा असेल आणि तिथून दोन्ही यात्रा एकत्रित येऊन तिथं संगम सोहळा शिर्डीमध्ये होईल आणि परत तिसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगर मार्गे म्हणजे शिर्डी, कोपरगाव, वैजापूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर आणि घृष्णेश्वरला मुक्कामी जाईल. घृष्णेश्वरमधून 28 एप्रिलला सकाळी ही यात्रा निघेल. घृष्णेश्वरमधून कन्नड, चाळीसगाव आणि धुळ्यात मुक्काम करेल. म्हणजे 25, 26, 27, 28 4 दिवस ही यात्रा महाराष्ट्रामध्ये असेल आणि 4 मुक्काम महाराष्ट्रात असतील. धुळ्यातून 29 तारखेला सकाळी यात्रा निघेल आणि मध्य प्रदेशमधल्या 2 जिल्ह्यामध्ये ही यात्रा जाईल आणि तिथं मध्य प्रदेशमधील सर्व अहिल्याभक्त या यात्रेचं स्वागत करतील आणि महेश्वरमध्ये सायंकाळी ही यात्रा पोचल्याच्या नंतर भव्य दिव्य स्वरूपात याचा समारोप होणार आहे. मी धन्यवाद देईन माननीय मुख्यमंत्री महोदयांना, धन्यवाद देईन राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना. त्यांनी खूप मेहनत घेऊन या यात्रेचं आयोजन केलेलं आहे. गिरीश महाजन साहेब हेही त्र्यंबकेश्वरला जलसंपदा खात्याचे मंत्री आहेत. माननीय छगन भुजबळ साहेब, नरहरी झिरवळ साहेब, तिथले सगळे आमदार, असं यात्रेचं स्वरूप आहे. आता आज आम्ही प्रेस घेण्याचं कारण असं आहे, सदाभाऊ खोत आणि आम्ही दोघंही त्र्यंबकेश्वरमधून या यात्रेमध्ये सहभागी होणार आहे आणि इथून महेश्वरपर्यंत आम्ही पूर्ण यात्रेमध्ये माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्यासोबत आणि जे सगळे वारकरी आहेत, गजनृत्य करणारी मंडळी आहेत, ओविकार आहेत, ढोलवादन करणारी मंडळी आहेत, कैपतीवाले आहेत, सगळे असे मोठ्या प्रमाणामध्ये या यात्रेचं स्वरूप असणार आहे आणि आम्ही मुक्कामी या यात्रेमध्ये सहभागी होतो आहे. हजारोच्या संख्येनं लोक या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. शेकडो गाड्या या यात्रेमध्ये सहभागी असतील. तर रस्त्यावरची सगळी लोक, आजूबाजूच्या परिसरातील सगळे अहिल्याभक्त हे मोठ्या प्रमाणात या जलजागृती यात्रेचं स्वागत करण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी उपस्थित राहावं अशी विनंती आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं अशी विनंती.
या यात्रेचा नेमका उद्देश काय, संकल्प आणि याचा फायदा काय? त्यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा बँकेचं जे भ्रष्टाचार सुरू आहे त्या भ्रष्टाचाराला आळा घालावा म्हणून आमचा प्रयत्न आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंना मागच्या 5-6 दिवसापूर्वी आम्ही भेटलो होतो. काल सदाभाऊ तर बसून निर्णयच करून घेऊन आलेले आहेत. जी 83ची चौकशी झाली होती, 83च्या चौकशीमध्ये अनेक गैरप्रकार हे जिल्हा बँकेचे रेकॉर्डवरती आलेले आहेत, म्हणजे सिद्ध झालेले आहेत की त्यामध्ये गैरव्यवहार झालेला आहे आणि जो करोडोत आहे. तर 88ची चौकशी सुरू होती, काही कारणानं ती चौकशी थांबली होती. तर आत्ता माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या सूचनेनं काल एक आदेश पारित झालेला आहे. डॉक्टर महेश कदम विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांनी आदेश काढलेला आहे. जे बिपिन मोहिते हे चौकशी अधिकारी होते जिल्हा बँकेचे, त्यांच्याऐवजी निवृत्त न्यायाधीश माननीय ॲडव्होकेट M.R. मखरे यांची नियुक्ती काल केलेली आहे. आणि येत्या काही दिवसामध्ये या बँकेची जी 88ची चौकशी आहे ती चौकशी पूर्ण होऊन त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. आता ही चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक झाली, त्याचं पत्र पण आता आम्ही तुम्हाला देऊ. तर बँकेची चौकशी होऊन त्यांचा जो गैरकारभार आहे त्याच्या संदर्भामध्ये योग्य कारवाई व्हावी याचा पाठपुरावा आम्ही करतो आहे. बँकेचे जे काय मोठे नेते आहेत त्या नेत्यांनी सांगितले की जे काय तुम्ही मार्केट कमिटीवर पैशाचं काढलं आहे ते संपूर्ण राज्यासाठी आणलेलं आहे, संपूर्ण सगळीकडे झालं आहे, पण हे जिल्ह्यामध्ये ते म्हणजे कसं एक पाझर तलाव फुटलेला आहे. त्याच दिवशी ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा जलसंपदा आणि जलसंधारणचे, कारण त्या दिवशी हे कुठल्या डिपार्टमेंटचं आहे अशी लोकांच्यामध्ये शंका होती. 22 फेरी मुजलेल्या आहेत, मोठं नुकसान झालेलं आहे. तर त्या सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याच्या हेतूनं आम्ही तशा पद्धतीचा पाठपुरावा करतो आहे. शेतकऱ्यांना नक्की मदत मिळेल. बंधारा नाही, ते पाझर तलाव होता. तर आता मी काय असं काही स्टेटमेंट करणार नाही, ते आता अधिकारी सांगतील कशामुळे फुटला आहे. आता सध्या काय अवस्था आहे? नाही फोडला. पाण्याची अवस्था काय आहे आता सध्या? आता माननीय प्रांत साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना मी विनंती केलेली आहे की 65 गावामध्ये जिथं पाणी नाही तिथल्या सगळ्या सरपंच आणि ग्रामसेवकांच्याकडून तुम्ही जर त्यांना टँकर अपेक्षित असेल तर तुम्ही त्यांची मागणी तात्काळ घ्या आणि त्या लोकांना जे काही मदत लागणार आहे ते पुरवा. तर तशा पद्धतीच्या सूचना माननीय तहसीलदार जत, माननीय प्रांताधिकारी जत आणि माननीय अप्पर तहसीलदार संघ यांनी खाली दिलेले आहेत. आणि लोकांनाही माझं आव्हान आहे की परिस्थिती खूप भीषण आहे, उन्हाचं प्रमाण खूप वाढलं आहे, 40, 42, 45च्या पुढं टेम्परेचर गेलेलं आहे. आणि त्यांना जिथं जिथं काही आवश्यकता आहे त्या त्यांनी मागण्या कराव्यात, त्या पद्धतीनं सरकार पुरवठा करेल. किती टँकर चालू आहे? आता तर नाही, पण मागणी यायला लागली आहे. तर जेवढे येतील त्यांना, कारण हा शेवटचा दुष्काळ ठरावा असा आमचा प्रयत्न सुरू आहे. कारण डिसेंबर 2026ला संक तलावामध्ये पाणी देण्याची व्यवस्था सरकारच्या माध्यमातून होते. संकला पाणी देण्याबरोबर 18 वेगवेगळ्या तलावात पाणी द्यायची व्यवस्था होते. त्यामध्ये बिळूर भाग आहे, नंतर गुगवाड आहे, उमराणी आहे, बसरगी आहे आणि नंतर इकडची कोळगिरीपर्यंतची सगळी गावं ज्या गावांना पाणी दिलं गेलं नाही आणि संकपर्यंत जेवढी गावं असतील त्या सगळ्या गावांना पाणी आता आम्ही डिसेंबरमध्ये देतो आहे. संकच्या तलावात पाणी जाणं याचा अर्थ पाणी ते बॉर्डरपर्यंत जाते, म्हणजे इकडं शेवटचं गाव सोनलगी आहे तिथंपर्यंत ते पाणी जातं आहे. मग राहिलेली गावं आहेत त्यांना 2027च्या डिसेंबरमध्ये पाणी देण्याची व्यवस्था सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. काय बघा, काँग्रेस आता महिलांच्या संदर्भातलं एक खूप चांगलं बिल केंद्र सरकारनं आणलेलं होतं, परंतु काँग्रेस त्यांच्या मूळ स्वभावावरती गेले आणि त्यांनी या बिलाला विरोध केलेला आहे. तर महिला त्यांना त्यांच्या जागा दाखवतील. लोकसभा आणि विधानसभेला पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना संधी मिळणार होती आणि महिलांना संधी मिळत असताना मतदारसंघाची पण संख्या वाढणार होती. कारण आता लोकसभेचा विचार करा तुम्ही, आपल्या इथं जवळपास 20 लाख मतदार आहेत. एक लोकसभा सदस्य
तेवढ्या लोकांच्यापर्यंत पोचणं शक्य पण होत नाही. तेवढ्या मोठ्या प्रमाणात विकास करणं हे पण शक्य होत नाही. किंवा विधानसभेचा आमदार म्हणून ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात सदस्यांना फिरावं लागतं आणि तशा पद्धतीनं डेव्हलपमेंटला पण काही मर्यादा येतात. तर ते पण बिल यामध्ये होतं. तर काँग्रेसवाले किंवा विरोधक जे आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे. तर आता महिलाच याबाबत त्यांना योग्य उत्तर देतील. सुनेत्रा वहिनींच्या मुख्यमंत्र्यांनी ऑगस्टमध्ये सर्वात जास्त तुम्ही भरणे मामा सुद्धा बोलवता त्या संदर्भात आपल्याला मदत मिळाली का? मदत मिळाली नाही पण मदत नक्की मिळेल अशा पद्धतीची परिस्थिती आता आहे. कारण अवकाळी 2 वेळा झाला. जतमध्ये पण झाला, खानापूर आटपाडीमध्ये पण झाला. मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. द्राक्षेचं नुकसान झालं, डाळिंबाचं नुकसान झालं आहे. नंतर बाकीची गहू असेल मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मका होत्या, मकेचं नुकसान झालेलं आहे. हरभऱ्याचं नुकसान झालेलं आहे. तर याचे पंचनामे करून विशेष बाब म्हणून सरकारने यांना मदत द्यावी अशा पद्धतीचा प्रस्ताव सरकारकडे दिला आहे. माननीय पालकमंत्री महोदय, माननीय सदाभाऊ, माननीय वेगवेगळे आमदार साहेब आम्ही सगळे पाठपुरावा करतो आहे. तर नक्की मदत मिळेल. जवळ एक बंधारा फुटला होता. शरद पवार सुद्धा आता विचार घेऊन संपूर्ण महाराष्ट्राचा लवकरच दौरा करणार आहे. कसं बघताय? आता पोटनिवडणुकीचं आज मतदान होतं. एक बारामती आणि दुसरं राहुरी. स्वर्गीय अजितदादा आणि तिकडं स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब. तर अजितदादांच्याबद्दल लोकांची जरा भावनिकता आहेच, तिकडं कर्डिले साहेबांच्या संदर्भात आहेत. आणि त्यामुळं पोटनिवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का किती झाला मी बघितला नाही, पण लोकांची उत्स्फूर्तता असणार आहे. चलो भाऊ बोला. नाही आता आम्ही एवढं मोठं सदाभाऊनी सुचवलं आहे. विधान परिषद आमच्या जिल्ह्याला मिळावं अशी आमची मागणी आहेच ना. नाही माझी खाली नाही, आता ती भरली ना मागं. आम्ही 1.5 वर्ष असतानाच भरलेली आहे. केचे साहेब, संदीप जोशी साहेब आणि केनेकर साहेब त्या जागा भरल्या होत्या. तर आता वरती माननीय मुख्यमंत्री महोदय आणि प्रदेशाध्यक्ष ठरवतील. बोला की. ते प्रकाश जैन आंबेहून कोल्हापूर त्यांना फोन करून त्यांनी शिवाय केला आणि त्यांची मागणी ठीक आहे बघू. मी आताही तुमच्याकडून मला विषय कळाला आहे. व्यवस्थित माहिती घेऊन मी त्याच्यावरती बोलतो. हां चला बघा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.